ठळक 9 मोठ्या बातम्या। आगामी काळात अनेक जण काँग्रेस पक्षात येणार आहेत। काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी होईल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील शिवसेना शाखेबाहेर उदय सामंत, किरण सामंतांचे फोटो असलेले बॅनर झळकले। वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे या बॅनरवरील आशयानं चर्चांना उधाण। पेपर फोडून हवे ते परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी गुजरातमध्ये लाखोंची बोली, सामनाच्या अग्रलेखातून गंभीर आरोप। मोदी 3 सरकारचा पहिला अर्थसंकल्प 22 जुलैला मांडला जाणार। संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार। विदर्भ वगळता राज्यातील शाळा आजपासून सुरू, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी, पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होणार। पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर, पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदांना निधी मिळणार। जनआक्रोशाची दखल घेत स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय मागे, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निर्णय जाहीर। अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीची संधी, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाकडून आवाहन, 75 विद्यार्थ्यांना मंजूर होते शिष्यवृत्ती।